Hello dear friends, welcome to Study Dunia Games. Okay, my name is Sudhakar Shingare and I have been teaching mathematics from last 5 years. Okay, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 12वी सायन्सचा जो चेंज झालेला सिलेबस आहे ओके, तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स फर्स्टमध्ये थर्ड चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तो चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरचं बोर्डसाठी जे वेटेज आहे ओके, बोर्डसाठी याचं वेटेज आहे 10 मार्क्स. ओके, सर्वात जास्त वेटेज असणारा पेपर फर्स्टमधला चॅप्टर आहे. सी ई टीसाठी याच्यावर 3 क्वेश्चन असतात. ओके, 3 क्वेश्चन म्हणजे 6 मार्क्स सी ई टीसाठी वेटेज आहे. जेईसाठी पण याच्यावर 11th आणि 12thचा पोर्शन कन्सिडर करून 2 क्वेश्चन असतात आणि एन डी ए एक्झामसाठी याच्यावर 4 ते 5 क्वेश्चन असू शकतात. ठीक आहे, तर तसं पाहिलं तर सर्व एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं सगळ्यात जास्त वेटेज असणारा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर आहे. आणि मग याच्यामध्ये कन्सेप्ट पण तशाच आहेत, लेंदी आहेत. ओके, फॉर्म्युलाज सर्व माहिती असावे लागतात तर तुम्हाला याचे सोल्युशन काढता येतात. ठीक आहे, मग 12thच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये ॲक्च्युली 12thचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो चॅप्टर आहे तो 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. ओके, तर फर्स्ट पार्ट जो आहे याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन and their solution is the first part. Okay, first you can say 1/3 part. Second जो पार्ट आहे याच्यामध्ये तो आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. मग या सोल्युशन ऑफ ट्रायंगल या पार्टमध्ये साइन रूल, कोसाइन रूल, ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल या काही कन्सेप्ट आहेत. आणि थर्ड जो पार्ट आहे याच्यामध्ये तो थर्ड पार्ट आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे 3 मेन पॉईंट आहेत या चॅप्टरमध्ये. ओके, ज्याचं जवळपास 1/3 वेटेज आहे. ओके, तिन्ही पार्टचं आणि पोर्शन पण तशाच पद्धतीनं गिवन आहे. ओके, तर मग फर्स्ट कन्सेप्ट जी आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन ती कन्सेप्ट पाहूयात. ओके, फर्स्ट कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. ओके, तर याच्यामध्ये बघा की आत्तापर्यंत आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहिती आहेत. इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0 आर सेड टू बी क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असतात. ओके, त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. मग ते इक्वेशन या फॉर्ममध्ये असू शकतं 2 sin x - 1 = 0. ओके, किंवा असंही असू शकतं 4 cos² x - 1 = 0. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं. मग ते सोल्युशन म्हणजे ॲक्च्युली काय फाइंड आउट करायचं आहे तर या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आहे. ओके, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल म्हणजे काय असतं, अँगल असतो. ओके, तर त्या अँगलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणं. ठीक आहे, तर 2 sin x - 1 = 0 याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ॲट x = π/6 x = π/6 इज 30 डिग्री. ओके, साइन 30ची व्हॅल्यू किती येते, sin π/6ची व्हॅल्यू येते 1/2. म्हणजे या इक्वेशनमध्ये जर x ऐवजी इन्स्टेड ऑफ x π/6 जर सबस्टिट्यूट केलं तर sin π/6ची व्हॅल्यू 1/2 होईल. म्हणजे ते 2 × 1/2 - 1 ओके इज इक्वल टू 0 येईल. करेक्ट आहे, म्हणजे x = π/6 ही अँगलची व्हॅल्यू हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं. 2 sin x - 1 = 0. देअरफॉर x = π/6 इज द सोल्युशन ऑफ 2 sin x - 1 = 0. ह्या इक्वेशनचं ते सोल्युशन झालं. मग फक्त x = π/6 हा एकमेव अँगल आहे का ज्या अँगलला साईनची व्हॅल्यू 1/2 येते, तर तसं नाही आहे. ओके, आता 11च्या काही कन्सेप्ट जर आठवत असतील तर ॲज ॲट x = 5π/6 या अँगलला पण sin 5π/6ची व्हॅल्यू किती येते, sin 5π/6ची पण व्हॅल्यू किती येते 1/2. मग या अँगलला पण ओके म्हणजे 5π/6ला पण साईनची व्हॅल्यू 1/2 येते, तर 5π/6 1/2 येते सॉरी. x = 5π/6 हे पण त्याचं काय झालं, सोल्युशन झालं. ओके, तर असे भरपूर सोल्युशन असू शकतात एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला, कारण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पिरियॉडिक असतात नेचरमध्ये, त्याच्यामुळं अँगलच्या व्हॅल्यू एकापेक्षा जास्त येऊ शकतात. ओके, सो डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यूज
or depending on the solution there are two types of trigonometric equation. ओके, पुढची कन्सेप्ट जी आहे ते पुढची कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके, टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो फर्स्ट टाइप आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड पार्ट जो आहे याच्यामध्ये तो सेकंड पार्ट आहे जनरल सोल्युशन. ओके, सोल्युशनचे दोन टाइप आहेत. फर्स्ट टाइप आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड टाइप आहे जनरल सोल्युशन. ओके, आता प्रिन्सिपल सोल्युशनसाठी काय कंडिशन असते बघा. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं म्हणजे अँगल एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये अँगलची व्हॅल्यू जी आहे ते अँगलची व्हॅल्यू 0 to 2π या इंटरवलमध्ये जर लाय करत असेल तर त्या व्हॅल्यूला किंवा त्या अँगलला प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतात. आणि जनरल सोल्युशनमध्ये अशी काही कंडिशन नसते की अँगल जो आहे तो एक सर्टन इंटरवलमध्ये लाय करावा. जनरली तो अँगल काहीही असू शकतो पिरियडिक नेचरमुळं. ओके, तर त्या सोल्युशनला जनरल सोल्युशन म्हणतात. ही कन्सेप्ट आपण प्रिन्सिपल सोल्युशन झाल्यानंतर इलॉबरेट करूयात. ओके, पण एखाद्या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या अगोदर ओके आपल्याला 11च्या दोन बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता हे दोन बेसिक पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स अगोदर रिवाईज करतो. बेसिक पॉईंट्स ओके जे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन या दोन्ही कन्सेप्टमध्ये गरजेचे आहेत. ओके, याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं नेचर जे आहे डिफरंट क्वाड्रंटमध्ये म्हणजे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट तर ते व्हॅरी होतं. ओके, कारण प्रत्येक क्वाड्रंटमध्ये अँगलची व्हॅल्यू वेगळी असते तर त्याच्यामुळे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण व्हॅरी होतं. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. ओके, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं साइन थिटा अँड कोसेक थिटा इट्स रेसिप्रोकल कोसेक थिटा पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन थिटा अँड कॉट थिटा पॉझिटिव्ह अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह असतं. करेक्ट आहे. तर हे फंक्शन पॉझिटिव्ह आहेत पर्टिक्युलर क्वाड्रंटमध्ये. ओके, तर याला आपण असंही लक्षात ठेवू शकतो म्हणजे तुम्ही याच्या अगोदर पण ती ट्रिक माहीत असेल तुम्हाला की आपण एक स्लोगन लक्षात ठेवतो ॲड शुगर टू कॉफी. ओके, ॲडमध्ये काय घ्यायचं ए ऑल पॉझिटिव्ह, शुगर यस, साइन अँड इट्स रेसिप्रोकल कोसेक थिटा पॉझिटिव्ह, टॅनमधलं 2 मधलं टी टॅन थिटा अँड कॉट थिटा पॉझिटिव्ह, कॉफीमधलं सी कॉस थिटा अँड इट्स रेसिप्रोकल सेक थिटा पॉझिटिव्ह. ओके, तर हा पॉईंट माहिती होतं आपल्याला. आणखीन एक जनरल पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, ती कन्सेप्ट जी आहे तर ती कन्सेप्ट आहे तुमची अलाइड अँगल फॉर्म्युलाज. ओके, तर अलाइड अँगल फॉर्म्युलाजमध्ये काय लक्षात राहणं गरजेचं आहे पहा, अलाइड अँगल फॉर्म्युलाज. ओके, तसं अलाइड अँगलचे जवळपास 48 फॉर्म्युले आहेत पण ते फॉर्म्युले सर्व लागत नाहीत आपल्याला फक्त 4 किंवा 8 फॉर्म्स लागतात अलाइड अँगलचे. तेवढेच फॉर्म्युले फक्त आपण लक्षात ठेवू. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी. ठीक आहे, तर आपल्याला हे माहिती आहे की रेडियनमध्ये जर आपण अँगल कन्सिडर करत असू तर हा अँगल जो आहे अँगल जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं मेजर केला तर तो पॉझिटिव्ह कन्सिडर करतात. जर हा अँगल पाहिजे असेल आपल्याला तर हा अँगल पाय मायनस थिटा होतो. हा अँगल थर्ड क्वाड्रंटमधला पाय प्लस थिटा होतो. ओके, फोर्थ क्वाड्रंटमधला हा अँगल 2π मायनस थिटा असतो आणि फर्स्ट क्वाड्रंटमधला हा जो अँगल आहे तो अँगल असतो 2π प्लस थिटा. ओके, तर एवढेच अलाइड अँगल लागतात आपल्याला, एवढेच अलाइड अँगल लक्षात ठेवायचे. ओके, तर हे अलाइड अँगल लक्षात कसे ठेवायचे पहा. ओके, एकतर रिझल्ट जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल एक्झाम्पल ओके साइन पाय मायनस थिटा जर असेल साइन पाय मायनस थिटा तर याचा आन्सर जे आहे साइन पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे तर याचा आन्सर येतं साइन थिटा साइन पाय मायनस थिटा. ओके, कारण ज्या वेळेस अँगल जो आहे पाय असेल किंवा 2π असेल तर त्यावेळेस ओरिजिनल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राईट साईडला चेंज होत नाही, ओरिजिनल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲज इट इज राहतं. ओके, मग आता हे साइन पाय मायनस थिटाचा रिझल्ट साइन थिटा येतो पण साइन पाय प्लस थिटा याचा आन्सर साइन थिटा येत नाही. फक्त याचा आन्सर काय येतं, याचा आन्सर जे आहे ते याचा आन्सर मायनस साइन थिटा येतं. ओके, साइन पाय प्लस थिटा काय येतं मायनस साइन थिटा. कशामुळं, कारण थर्ड क्वाड्रंटमध्ये हा जो आहे तो थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये
साईन हे फंक्शन निगेटिव्ह असतं, करेक्ट आहे. देअरफॉर थर्ड क्वाड्रंटमध्ये रिझल्ट काय येणार, मायनस साईन थिटा. ओके, सिमिलरली आणखीन एक एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये. जर पहा सेकंड एक्झाम्पल, जर असं असेल एक्झाम्पल, सपोज असं आहे की कॉस 2π मायनस थिटाचा रिझल्ट फाइंड आउट करायचा, 2π मायनस थिटा. तर क्वाड्रंट बघा कुठला क्वाड्रंट येईल कॉस 2π मायनस थिटासाठी, कॉस 2π मायनस थिटासाठी फोर्थ क्वाड्रंट येईल. ओके, 2π मायनस थिटा, 2π पण 90च्या इव्हन मल्टिपलमध्ये आहे, तर कॉसचं कॉसच राहणार, एक कॉस थिटाच होईल. ओके, पण फोर्थ क्वाड्रंटमध्ये म्हणजे 2π मायनस थिटा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस फंक्शन कसं असतं, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस फंक्शन पॉझिटिव्ह असतं, ॲड शुगर टू कॉफी. ओके, देअरफॉर हे कॉस थिटाच राहील, इथं मायनस कॉस थिटा होणार नाही. ओके, तर डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट आपल्याला अलाइड अँगल याच्यापैकी यूज करावा लागू शकतो, पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा, 2π प्लस थिटा, 2π मायनस थिटा. तर प्रिन्सिपल सोल्युशनचे आपण एक 2 एक्झाम्पल पाहूयात. ठीक आहे, प्रिन्सिपल एक्झाम्पल लेट्स से, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2. आता आपल्याला या इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे म्हणजे थिटाच्या अशा व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्यात ज्या व्हॅल्यू 0 to 2π या इंटरवलमध्ये लाय करायला पाहिजेत. ओके, मग आता याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं पहा. याचं सोल्युशन, ठीक आहे, ॲज साइन थिटा इज इक्वल टू 1/2 गिवन आहे, साइन थिटा इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, 1/√2 सॉरी. ॲज ॲट थिटा इज इक्वल टू π/4. ठीक आहे, आन्सर लिहिताना नेहमीच अँगल जे आहेत ते अँगल रेडियनमध्ये कन्सिडर करायचे. ॲट थिटा इज इक्वल टू π/4, साइन π/4ची व्हॅल्यू किती येते, साइन π/4 इज इक्वल टू येतं 1 डिवायडेड बाय √2. साइन π/4ची व्हॅल्यू जी आहे, ओके, साइन π/4ची व्हॅल्यू येते 1 डिवायडेड बाय √2. देअरफॉर ओके, ॲट थिटा इज इक्वल टू π/4, साइन π/4 इज 1 डिवायडेड बाय √2. देअरफॉर साइन π/4 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय √2. थिटा इज इक्वल टू π/4 इज वन प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय √2. ओके, आता याचं दुसरं ज्यावेळेस सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावा लागतो. ओके, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला we have sin of पाय मायनस थिटा इज इक्वल टू काय येतं रिझल्ट, साइन थिटा रिझल्ट येतो. करेक्ट आहे. मग थिटाची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची इथं, π/4. का, कारण राईट साईडला पण π/4 आलं पाहिजे. ओके, तर मग याला असं होऊ शकतं, हे साइन पाय मायनस π/4 इज इक्वल टू राईट साईडला काय येणार, राईट साईडला येणार थिटा इज रिप्लेस बाय π/4, साइन π/4 म्हणजे किती, 1 डिवाइड बाय √2. तर लेफ्ट साईडला पाय मायनस π/4 हे होईल 3π/4, म्हणजे हा दुसरा अँगल झाला. ओके, दॅट इज थिटा इज इक्वल टू 3π/4. या अँगलला साइनची व्हॅल्यू किती येते, 1/√2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/4, अँड थिटा इज इक्वल टू 3π/4 आर द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2. ओके, आणखीन एक एक्झाम्पल पाहूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 2. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. लेट्स से हे असं इक्वेशन आहे, 2 sin x और याच्यामध्ये आपण cos x घेऊयात. ठीक आहे, 2 cos x मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग किंवा +1 घेऊयात, 2 cos x + 1 इज इक्वल टू 0. दॅट इज cos x इज इक्वल टू होईल -1 डिवायडेड बाय 2. cos x इज इक्वल टू -1/2. आता डायरेक्ट आपल्याला x ची व्हॅल्यू माहीत नाही आहे की त्या अँगलला cos फंक्शनची व्हॅल्यू -1/2 येत असेल. ओके, मग ॲज ॲट x इज इक्वल टू π/3,
कॉस π/3 ची व्हॅल्यू जी आहे कॉस π/3 किती येतं 1/2 येतं. ओके, पण आपल्याला 1/2 पाहिजे का? नाही, आपल्याला किती पाहिजे? -1/2 पाहिजे. ओके, मग याच्या वेळेस अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावे लागतात. बाय अलाइड अँगल फॉर्म्युलाज ओके, कुठले अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावे लागतील? आता कॉस फंक्शन जर विचार केलं तर कुठल्या दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे? कॉस फंक्शन सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये जर तुम्हाला कॉस फंक्शन यूज करायचं असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये होईल cos π - θ. ओके, आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये जर जायचं असेल तर तिथं यूज होईल cos π + θ. ओके, कारण cos π - θ चा रिझल्ट येतो -cos θ अँड cos π + θ चा पण रिझल्ट काय येतो -cos θ. तर आपल्याला θ कशाने रिप्लेस करायचा आहे? ओके, x हे व्हेरिएबल यूज केले, π - x यूज करा. ओके, तर π + x, तर याच्यामध्ये x = π/3, x विल बी रिप्लेस्ड बाय π/3. तर हे काय होईल? cos ऑफ π - π/3 = राईट साईडला काय येणार? राईट साईडला येणार -cos π/3 आणि cos π/3 ची व्हॅल्यू किती असते? cos π/3 ची व्हॅल्यू असते 1/2. सो रिझल्ट होईल -1/2. पण लेफ्ट साईडला एक करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेला दिसेल आणि 3π - π दॅट इज 2π डिवायडेड बाय 3. 2π/3 ची व्हॅल्यू किती आहे? -1/2. आणि दुसरा अँगल जो आहे, आता इथलं एक्स पण तुम्हाला कशाने रिप्लेस करायचं? ते एक्स पण आपल्याला रिप्लेस करावं लागेल. कशाने रिप्लेस करावं लागेल? हे एक्स पण आपल्याला रिप्लेस करावं लागेल π/3 न. ओके, तर हे होईल cos π + π/3. तर रिझल्ट येईल याचा -cos π/3. ओके, x इज रिप्लेस्ड बाय π/3 अँड -cos π/3 इज -1/2. पण लेफ्ट साईडला एक करस्पॉन्डिंग अँगल तयार होईल 3π + π, 4π डिवायडेड बाय 3. म्हणजे ॲट x = 2π/3 अँड 4π/3. ओके, 4π/3 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ कशाचे? ओरिजिनल इक्वेशन काय होतं बघा, 2 cos x + 1 = 0. 2 cos x + 1 = 0. ओके, तर याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे जनरल सोल्युशन, ती कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, थँक्यू. तर पुढचा पॉईंट आहे जनरल सोल्युशन. ओके, म्हणजे सोल्युशनचे जे दोन टाईप आहेत त्याच्यामधला हा जनरल सोल्युशन सेकंड पॉईंट आहे. तर या जनरल सोल्युशनमध्ये एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करता वेळेस कुठले लॉजिक वापरावे लागतात ते पहा. याच्यामध्ये टोटल 5 फॉर्म्युले आहेत. ओके, किंवा टेक्स्टबुकमध्ये जर पाहिलं तर ते टेक्स्टबुकमध्ये थेरमच्या फॉर्ममध्ये पण दिलेलं आहे जनरल सोल्युशन. पण जनरल सोल्युशनचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजे कुठल्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन कशा पद्धतीनं फाइंड आउट करतात ते. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊयात. लेट्स से sin x = 0 आहे. ओके, sin x = 0 आहे. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. sin x = 0. मग sin x = 0 हिअर x काय येतं? x 0 येतं, x 180 डिग्री येतं, x 360 डिग्री येतं किंवा x 540 डिग्री येतं. ओके, या सर्व अँगल्सला साइन फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. मग याला जर रॅडियनमध्ये लिहायचं असेल तर याच अँगल्सला रॅडियनमध्ये लिहिता येतं. 0 0च होईल, 0 असेल, पाय असेल, 180 इज पाय, 360 इज 2π, 540 इज 3π. पुढचा जो अँगल आहे तो 4π येईल. करेक्ट आहे. मग हे अशा पद्धतीचे अँगल्स येत जातात ज्या अँगलला इन जनरलमध्ये ज्या अँगलला साइन फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे. मग हे सर्व अँगल हे अशा पद्धतीनं रिप्रेझेंट न करता इन जनरलमध्ये याला जर एकाच फॉर्ममध्ये लिहिलं x = nπ. ओके, x = nπ वेअर n बिलॉंग्स टू z. n हा इंटिजर नंबर असावा. बरोबर आहे, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू सर्व इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय आहेत. तर इन जनरलमध्ये हे जे रिप्रेझेंटेशन आहे x = nπ वेअर n बिलॉंग्स टू z. ओके, तर याला sin x = 0 याचं जनरल सोल्युशन म्हणतात. ओके, मग इथं डिफाईन कसं केलंय पहा जनरल सोल्युशन. ओके, याच्यामध्ये द सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन विच इज जनरलाइज बाय युजिंग इट्स पिरियॉडिसिटी. ठीक आहे, the solution of trigonometric equation which is generalized by using its periodicity is said to be general solution. Okay, is called general solution. मग हे एक एक्झाम्पल झालं. याच्यामध्ये जर आणखीन एक एक्झाम्पल घेतलं आपण जनरल सोल्युशनचा, आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, आता हे 3 पॉईंट दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये ॲज इट इज.
पण ते 3 पॉईंट आपल्याला ते 3 पॉईंट घेता वेळेस हा फर्स्ट पॉईंट झाला. सेकंड पॉईंट याच्यामध्ये सेकंड पॉईंट कॉस एक्स इज इक्वल टू जर 0 असेल, ओके, कॉस एक्स इज इक्वल टू जर 0 असेल तर एक्सच्या व्हॅल्यू काय येतात बघा. कॉस एक्स इज इक्वल टू जर 0 असेल तर एक्स इज इक्वल टू काय येतं, एक्स इज इक्वल टू येतं एक्स इज इक्वल टू पहिला अँगल जो आहे तो पहिला अँगल येतो 90. ओके, ॲट एक्स इज इक्वल टू 90 डिग्री, 90 असेल किंवा 270 असेल किंवा 450 डिग्री असेल किंवा 630 डिग्री असेल, या सर्व अँगल्सला कॉस फंक्शनची व्हॅल्यू 0 येते. याला जर आपल्याला रॅडियनमध्ये लिहायचं म्हटलं तर याला रॅडियनमध्ये लिहिता येतं. हे 90 इज नथिंग बट π/2, 3π/2, 270, 450 इज 5π/2, ओके, 630 इज 7π/2. नाव वी कॅन ऑब्झर्व हे π/2 आहे, 3π/2 आहे, 5π/2 आहे, 7π/2 आहे. ओके, तर हे सर्व अँगल्स जे आहेत हे 1 × π/2 लिहू शकतो. म्हणजे एक्स इज इक्वल टू यालाच काय लिहिता येईल, ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहेत ना, बघा ना, हे एक्स इज इक्वल टू π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 हे सर्व अँगल जे आहेत ते ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहेत. म्हणजे यालाच आपल्याला लिहिता येईल 2n + 1 × π/2. आता हे एक्सप्रेशन जे आहे 2n वेअर n बिलॉंग्स टू झेड, n हा इंटिजर नंबर असावा. ओके, 2n + 1 × π/2. आता हे इन जनरलमध्ये याचं सोल्युशन झालं. कशाचं सोल्युशन झालं, कॉस एक्स इज इक्वल टू 0. इन जनरलमध्ये हे सगळे अँगल्स न लिहिता फक्त आपण एक्स इज इक्वल टू 2n + 1 × π/2 असं जर लिहिलं तर ते रिप्रेझेंट करतं की कॉस एक्स इज इक्वल टू 0. एक्सच्या त्या सर्व व्हॅल्यूज या फॉर्म्युलानं आपल्याला भेटतात. ओके, तर हे त्याचं एक्स इज इक्वल टू 2n + 1 × π/2 हे जनरल सोल्युशन झालं. किंवा याच्यामध्ये थर्ड फॉर्म आहे, जर tan x इज इक्वल टू 0 असेल, tan x इज इक्वल टू 0 असेल, ओके, तर याच्यावरनं डायरेक्ट तुम्ही x इज इक्वल टू nπ वेअर n बिलॉंग्स टू z असं लिहू शकता. x इज इक्वल टू nπ. का x इज इक्वल टू nπ, कारण टॅन फंक्शन tan x इज नथिंग बट sin x डिवायडेड बाय cos x. मग sin x ची व्हॅल्यू जिथं 0 आहे, sin x कुठं आहे, nπ ला 0 आहे, करेक्ट आहे. म्हणजे टॅन फंक्शन पण त्या व्हॅल्यूला 0 असलं पाहिजे. देअरफॉर tan x इज इक्वल टू 0 याचं जनरल सोल्युशन जे आहे ते याचं जनरल सोल्युशन x इज इक्वल टू nπ येतं. ओके, sin x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू nπ, cos x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 2n + 1 × π/2. tan x इज इक्वल टू जर 0 असेल तर x इज इक्वल टू काय येतं, x इज इक्वल टू nπ येतं. आता टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला जे थेरम दिलेले आहेत, ओके, टेक्स्ट बुकमध्ये जे थेरम आहेत ते पाहूयात. पहा, टेक्स्ट बुकमध्ये थेरम नंबर 3.1 जो आहे, ठीक आहे, थेरम नंबर 3.1. थेरम 3.1 बघा. या 3.1 थेरमचा मिनिंग काय आहे पहा. हे थेरम कधीच एक्झामला, बोर्डच्या एक्झामला विचारले जात नाहीत किंवा जाणार नाहीत, ठीक आहे, पण याच्या ॲप्लिकेशनवर क्वेश्चन 100% विचारतात एक्झामसाठी. तर याचे ॲप्लिकेशन किंवा याच्यावर तयार होणारे क्वेश्चन आपल्याला येणं गरजेचं आहे. ओके, तर थेरम नंबर 3.1 काय आहे बघा. इफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा जर असेल, इफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा आहे, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, देन याच्यावरनं आपल्याला रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे. देन थिटा इज इक्वल टू असतं, थिटा इज इक्वल टू nπ + -1/n × अल्फा. ओके, हा रिझल्ट याच्यामध्ये इथं लक्षात ठेवायचा आहे. थिटा इज इक्वल टू nπ + -1/n × अल्फा. ओके, हे एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण याच्यावर एक एक्झाम्पल घेऊयात. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा आणि त्याच्यावरनं हे थिटा आणि अल्फामधलं हे रिलेशन भेटतं. थिटा इज इक्वल टू nπ + -1/n × अल्फा. पहा, टेक्स्ट बुकमध्ये पण इथं गिवन आहे. ओके, हे इथं थेरम नंबर 3.1. द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा जर असेल तर थिटा इज इक्वल टू nπ + -1/n × अल्फा असतं. ओके, आता ह्या थेरमपेक्षा हे क्वेश्चनमध्ये कसं यूज करायचं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग याच्यावर एक एक्झाम्पल घेऊयात. क्वेश्चनमध्ये कशा पद्धतीनं हे यूज केलं जातं ते पाहूयात. ओके, एक्झाम्पल. सपोज असं दिलेलं आहे की साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे. ओके, इफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2 फाइंड इट्स जनरल सोल्युशन. साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे, याचं आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू 1/2 आहे, हा समोरचा नंबर जो आहे 1/2 तो नंबर आपल्याला रिप्लेस करावा लागेल. कशांना रिप्लेस करावं लागेल, ॲज साइन थिटा इज इक्वल टू दिस 1/2 व्हॅल्यू कॅन बी रिप्लेस्ड बाय साइन π डिवायडेड बाय 630 डिग्री. करेक्ट आहे. साइन थिटा इज इक्वल टू साइन π/6 ॲज
फॉर साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा जर असेल, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, बरोबर ना, हे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं ना, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा जर असेल तर याच्यावरनं थिटा आणि अल्फामध्ये काय रिलेशन असतं, मग या थिटा आणि अल्फामध्ये थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस 1/n इंटू अल्फा हे रिलेशन असतं. मग दॅट इज या केसमध्ये काय होईल, थिटा इज इक्वल टू येईल एन पाय प्लस मायनस 1/n इंटू अल्फा, अल्फा इज पाय डिवायडेड बाय 6. हे त्याचं जनरल सोल्युशन झालं. ओके, आता इथं खूप जणांना वाटत असेल की व्हॉट इज एन, एन काय आहे, तर इथं व्हेअर एन हा इंटिजर नंबर असतो, व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड, आणि तो एन ॲज इट इज ठेवायचा, म्हणजे आन्सरमध्ये एन ॲज इट इज राहणार आहे, कारण याचं सोल्युशन जे देतो आपण ते जनरल फॉर्ममध्ये देतो, पर्टिक्युलर सोल्युशन नाही आहे. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये पर्टिक्युलर सोल्युशन होतं, त्याच्यामध्ये 2 अँगल तुम्हाला फाइंड आउट करावे लागत होते इन द इंटरवल 0 to 2π. ओके, जनरल सोल्युशनमध्ये इन अ जनरलमध्ये त्या इक्वेशनचं तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर हा फर्स्ट थेरम होता. ओके, आता याच्यानंतर सेकंड थेरम पाहूयात, थेरम नंबर 3.2. थेरम 3.2. ओके, आता थेरम 3.2 मध्ये काय म्हटले पहा, इफ कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा जर असेल, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल, तर याच्यावरनं थिटा आणि अल्फामधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे, किंवा त्या थेरमनं रिलेशन फाइंड आउट केले, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, तर थिटा आणि अल्फामध्ये काय रिलेशन आहे, तर थिटा इज इक्वल टू असतं 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा, हे रिलेशन आहे. थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. ओके, वेअर n बिलॉंग्स टू झेड, n हा इंटिजर नंबर असतो. मग आता ह्या क्वेश्चनमध्ये हा थेरम कशा पद्धतीनं यूज केला जातो बघा. ठीक आहे, याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर असं असेल, इफ कॉस थिटा इज इक्वल टू लेट से 1 डिवायडेड बाय √2 आहे, अँड वी हॅव टू फाइंड जनरल सोल्युशन. ओके, जनरल सोल्युशन याचं फाइंड आउट करायचं आहे. तर ॲज कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फाच्या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करावं लागेल, बरोबर. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू हे 1/√2 जे आहे, त्या 1/√2 ला आपल्याला काय लिहिता येईल, कॉस π/4 लिहिता येईल, राईट. ॲज फॉर कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा जर असेल, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, तर याच्यावरनं जनरल सोल्युशन काय येतं, थिटा इज इक्वल टू येतं 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा, करेक्ट आहे. मग दॅट इज या केसमध्ये अल्फाची व्हॅल्यू किती आहे, π/4 आहे, तर थिटा इज इक्वल टू काय येणार, मग थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा विल बी रिप्लेस्ड बाय π/4. ओके, करेक्ट आहे, झालं, हे त्याचं सोल्युशन झालं, वेअर n बिलॉंग्स टू झेड. इतकं इझी आहे. म्हणजे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की क्वेश्चन कसाही दिलेला असू द्या, तुम्हाला त्याच्या करस्पॉन्डिंग स्टँडर्ड जनरल फॉर्ममध्ये त्या क्वेश्चनला कन्वर्ट करणं गरजेचं आहे, तुम्हाला आन्सर भेटतं 100%. ठीक आहे, पुढचा थेरम पाहूयात, थेरम 3.3. ओके, थेरम 3.3. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा कॉस अल्फा झालं. थेरम 3.3 मध्ये, म्हणजे टेक्स्टबुकमध्ये पण हे थेरम ॲज इट इज गिवन आहेत. पहा, टेक्स्टबुकमध्ये हा इथं गिवन आहे 3.3. ठीक आहे, द जनरल सोल्युशन फॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा. पहा, द जनरल सोल्युशन फॉर टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. ओके, म्हणजे इफ टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा जर असेल, देन थिटा इज इक्वल टू काय येतं, देन थिटा इज इक्वल टू, याच्यावरनं रिझल्ट काय लक्षात ठेवायचा आहे, देन थिटा इज इक्वल टू थिटा आणि अल्फामधलं रिलेशन n पाय प्लस अल्फा, हे रिलेशन आहे. थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड, करेक्ट आहे. मग आता याच्यामध्ये पण एक एक्झाम्पल घेऊयात. इफ लेट्स से tan थिटा इज इक्वल टू 1 आहे, tan थिटा इज इक्वल टू 1, फाइंड जनरल सोल्युशन. मग काय होईल याच्यामध्ये पण, tan थिटा इज इक्वल टू राईट साईडचा 1 जो नंबर आहे तो 1 कशाने रिप्लेस होईल, tan π/4 न रिप्लेस होईल, करेक्ट आहे. ओके, मग ॲज फॉर tan थिटा इज इक्वल टू tan अल्फा जर असेल, तर याच्यावरनं रिझल्ट येतो थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. ओके, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा, म्हणजे दॅट इज या केसमध्ये रिझल्ट काय होणार, थिटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती आली, π/4, n पाय प्लस
पाय डिवायडेड बाय 4 वेअर n बिलॉंग्स टू z, वेअर n बिलॉंग्स टू z. करेक्ट आहे. हा झाला थेरम नंबर 3.3. ओके. याच्यानंतर थेरम नंबर 3.4 बघा, टेक्स्टबुकमध्ये थेरम नंबर 3.4 काय दिलेला आहे पहा. 3.4 द जनरल सोल्युशन फॉर. आता याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये काय केलं आहे माहिती का, टेक्स्टबुकमध्ये दाखवतो तुम्हाला काय केलं ते. टेक्स्टबुकमध्ये हे थेरम नंबर 3.4, थेरम नंबर 3.5 आणि थेरम नंबर 3.6. ओके, या तिन्ही थेरममध्ये एकच लॉजिक आहे. ओके, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल, किंवा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल, किंवा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. हा थेरम नंबर 3.4 आहे. उगाच लेंदी कन्सेप्ट केली आहे. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल, किंवा याच्यामध्ये थेरम नंबर 3.6 जो आहे की टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा असेल, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. तर या तिन्ही केसेसमध्ये रिझल्ट जो आहे तो एकच येतो. ओके, ह्या तिन्ही केसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सोल्युशन जे आहे ते थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा आहे. मग आपल्याला तेच लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये. म्हणजे पुढची जी कन्सेप्ट आहे आपली थेरम 3.4, 3.5 आणि 3.6. ओके, या तिन्ही थेरमसाठी एकच लॉजिक यूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 3.4 काय सांगतो, इफ साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा असेल, किंवा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा आहे, किंवा टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा आहे, इफ टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. ओके, तर या तिन्ही केससाठी, या तिन्ही सिच्युएशनसाठी आन्सर जे आहे, तर याच्यासाठी आन्सर काय येतं, याच्यासाठी आन्सर येतं थिटा इज इक्वल टू n पाय, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. ओके, याच्यासाठी आन्सर येतं थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. मग याच्यावर पण एक एक्झाम्पल पाहूयात. ठीक आहे. याच्यावर जर सपोज असं गिवन असेल, इफ कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, और असं पण असू शकतं 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0, अँड वी हॅव टू फाइंड द जनरल सोल्युशन. 4 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू 0, फाइंड जनरल सोल्युशन. ठीक आहे, फाइंड जनरल सोल्युशन. मग याच्यासाठी काय येणार, दॅट इज सोल्युशनमध्ये, दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हे होईल 4 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. करेक्ट आहे. सो इट विल बिकम कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4. आता इथं दोन गोष्टी आहेत ॲक्च्युली. काही जणांना असं वाटू शकतं की दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेऊयात. ठीक आहे, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2, पण तसं नाही करायचं, कारण कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा याच्यासाठी जनरल फॉर्म्युला अवेलेबल आहे. तर या 1/4चं स्क्वेअर रूट न घेता, ओके, याला कसं लिहायचं, ॲज कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू दिस 1/4 कॅन बी रिटन इन द फॉर्म कॉस स्क्वेअर पाय डिवायडेड बाय 3. कॉसच्या 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे ना, मग स्क्वेअर केला तर कॉस स्क्वेअर पाय बाय 3ची व्हॅल्यू 1/4 होईल. ओके, ॲज फॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा जर असेल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा असेल, तर थिटा आणि अल्फामध्ये रिलेशन काय असतं, देन दिस गिव्ज यू थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. हे रिलेशन असतं, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये तेच काय होईल, थिटा इज इक्वल टू होईल n पाय प्लस ऑर मायनस पाय डिवायडेड बाय 3. हे त्याचं जनरल सोल्युशन झालं. दॅट इज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस ऑर मायनस पाय बाय 3 वेअर n बिलॉंग्स टू z. ओके, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला जो कंटेंट लागणार होता, ओके, म्हणजे एक्झरसाइज 3.1च्या अगोदरचा पूर्ण कन्सेप्टचा पार्ट इथं संपतो. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 स्टार्ट करणार आहोत. ओके, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. ओके, थँक्यू.